श्री स्वामी समर्थ दत्तश्री किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपल्या किचनमध्ये झटपट पनीरची भाजी बनवणार आहोत। अगदी मोजक्या साहित्यात होते ते इथे पनीरचे क्यूब कापून घेतलेले आहेत। क्यूब कापून झाल्यानंतर 1 ते 1.5 मिनिटं पाण्यामध्ये वाफवून घ्यायचं आहे, पाणी गरम करून। त्याच्यामुळे पनीर सॉफ्ट होतो। इथे मी काढून घेतलेलं वाफवून झालेलं आहे। त्याच पाण्यात 1.5 कांदा आणि 1 टोमॅटो चॉप करून टाकलेला आहे, तो देखील वाफवून घ्यायचा आहे। मिक्सरच्या भांड्यात 7 ते 8 लसूण पाकळ्या, वाफवलेला कांदा, टोमॅटो आणि 1 टेबलस्पून मगज टाकायचा आहे आणि मिक्सरमध्ये फाईन पेस्ट करायचे आहे। कढईमध्ये तेल घ्यायचं आहे आणि वाटलेलं मिश्रण आहे मिक्सरमध्ये ते त्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। छान अगदी तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। नंतर थोडीशी हळद टाकायची आहे, लाल तिखट टाकायचं आहे। इथे मी 1 टेबलस्पून तिखट टाकलेलं आहे, तुमच्या सोयीनुसार आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। आणि छान परतून घ्यायचं आहे। वाटल्यास थोडंसं पाणी तुम्ही टाकू शकता। अगदी सोपी रेसिपी। इथे मी जास्त गरम मसाला पण नाही वापरलेला आहे, अगदी मोजक्या साहित्यात होऊन जातं। थोडंसं पाणी टाकलेलं आहे। आता हे वाफवून घ्यायचं आहे। इथे उकळी पण आलेली आहे। नंतर त्यामध्ये आपल्याला पनीर टाकायचं आहे। ग्रेव्ही छान शिजली आहे। नंतर त्याच्यामध्ये पनीर टाकायचं आहे। पनीर टाकून परतून घ्यायचं आहे। नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आणि मिक्स करून घ्यायचं आहे। या भाजीला जास्त वेळ देखील लागत नाही। थोडीशी कसुरी मेथी टाकायची आहे। पटकन होते, झटपट होते ही रेसिपी। आता थोडं तेल सुटेपर्यंत आपल्याला वाफवून घ्यायचे आहे। तिथे थोडं तेल सुटत आले आहे। अशा प्रकारे आपली पनीरची भाजी रेडी आहे। नक्की